मंत्री गणेश नाईक असं म्हणतायत की एकनाथ शिंदेंना लॉटरी लागली आणि ते मुख्यमंत्री झाले, पण कमावलेलं टिकवता आलं पाहिजे. गणेश नाईक हे सुद्धा पूर्वी शिवसेनेतच होते. शिवसेनेच्या पहिल्या मंत्रिमंडळात ते मंत्री होते आणि तेव्हा एकनाथ शिंदे यांच्या राजकारणातला उदय झालेला नव्हता, तेव्हापासून ते राजकारणात आहे, हे सत्य आहे. त्याच्यामुळे मार्गदर्शन करण्याचा अधिकार हा गणेश नाईक यांना नक्की आहे. ज्येष्ठ नेते आहेत, आमचे सहकारी होते एकेकाळचे आणि संयमी आहेत. ते पक्ष सोडून गेले तरी मी आतापर्यंत इतक्या वर्षात कधी ऐकलं नाही की त्यांनी कधी शिवसेनेवर किंवा शिवसेना पक्षप्रमुखांवर किंवा आमच्यावर, अनेकदा आम्ही त्यांच्यावर टीका केली ती BJPत किंवा इतर पक्षात असल्यामुळे, पण त्यांनी कधीही संयम सोडून आमच्यावरती प्रतिटीका केली नाही. हे पथ्य त्यांनी पाळलं आणि ते अत्यंत महत्त्वाचं असतं. त्यांच्यावरती आम्ही अनेकदा टीका केली आणि काल आपण जे म्हणताय ते कोणाला तरी लॉटरी लागली आणि ते मुख्यमंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले. लॉटरी हा प्रतिष्ठित शब्द आहे. महाराष्ट्र सरकारसुद्धा कधीकाळी लॉटरी चालवत होतं, पण आजही महाराष्ट्रामध्ये बेकायदेशीर मटका सुरू आहे. आजही महाराष्ट्रात बेकायदेशीर मटका सुरू आहे. फडणवीस जरी मुख्यमंत्री असले तरी आकडा लावला जातो. तेव्हा कदाचित गणेश नाईक हे सभ्य आणि संस्कारक्षम असल्यामुळे त्यांनी लॉटरी हा शब्द वापरला, पण त्यांच्या डोक्यात मटका असेल की मटका लागलेला आहे मुख्यमंत्रीपदाचा, उपमुख्यमंत्रीपदाचा, तो सांभाळला पाहिजे. पण मटक्याचे आकडे चंचल असतात आणि 4-4 मटके चालवतात लोक. मला माहिती असेल सांगतो, एक मटका नाही. रतन खत्रीचा, याचा त्याचा, कल्याण, भगत, तुम्ही म्हणाल हे सगळं तुम्हाला कसं माहिती? एकेकाळी मी गुन्हेगारी क्षेत्रामधलं पत्रकारिता केलेली आहे म्हणून मला या सगळ्या गोष्टी माहीत आहेत. कारण भाजपचे चंगू मंगू टंगू विचारतील. प्रश्न त्यांचा बरोबर आहे की त्यांना मटका लागलेला आहे आणि मटक्याचे आकडे चंचल असतात. सकाळी आकडा वेगळा असतो, दुपारी वेगळा, संध्याकाळी वेगळा असतो. हे सांभाळता येणार नाही. हे आकडे कोणालाही मला हवा तो आकडा काढता येत नाही. आणि ह्यांचा मटक्याचा आकडा काढणारा दिल्लीमध्ये बसलेला आहे. ते जाऊन तिथे आकडा लावायचा प्रयत्न करतात, पण सध्या आकडा लागत नाही. हे सांभाळणं कठीण असतं आणि जे दिसते त्यानुसार त्यांना सांभाळता येत नाही आहे. लवकरच यांचा आकडा अस्तंगत होईल. नाही, पण रावसाहेब तुम्ही म्हणालात की गणेश नाईक हे 95च्या मंत्रिमंडळात मंत्री होते, मोठा राजकीय अनुभव आहे, पण याच गणेश नाईकांना मंत्रिपदा व्यतिरिक्त मी काय म्हणालो आली नाही. त्यांचे जे ज्युनियर असलेली मंडळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झाली, नाही ज्युनियर गणेश नाईकांना मंत्रिपदा पलीकडे काही करता त्यांनी मटका लावला नाही. ते निवडणुकीमध्ये शिवसेनेत आमदार होते, त्यांचा एकदा पराभव झाला, शांत राहिले, परत ते आमदार झाले, मंत्री झाले, सतत ते प्रवाहामध्ये आहेत. त्यांनी प्रवाह एकदा बदलला, मग ते पवार साहेबांकडे गेले, आता भाजपात आहेत. पण त्यांचं राजकारण ते त्यांच्या गतीनं करत असतात. मला ते काय करतात त्याच्याविषयी मला प्रश्न विचारू नका. त्यांनी जे विधान केलं ते सूचक विधान आहे आणि ते ठाणे जिल्ह्यात जाऊन केलेलं आहे, याला महत्त्व आहे. रावसाहेब, काल तुम्ही असं म्हणालात की ठाकरे बंधू मुंबई महापालिकेसह कल्याण, डोंबिवली, ठाणे, नाशिक सगळ्याच महापालिका. तुम्ही प्रश्न विचारलात, मी उत्तर दिलं. तुम्ही प्रश्न विचारलात, मी उत्तर दिलं. अनेक ठिकाणी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी एकत्र येऊन अनेक उपक्रम करतात. जसं बेस्ट पतपिढी आहे, तिथे दोन्ही संघटनांचे कार्यकर्ते एकत्र काम करतात. काल मी नाशिकला होतो. नाशिकला एक मोर्चा निघतो आहे त्या काही दिवसामध्ये. तिकडे जो काय ड्रगची बदबद पुरी माजलेली आहे, अनेक काही लॉ अँड ऑर्डरचा विषय आहे. तिथे मनसे आणि शिवसेना एकत्र येऊन विराट मोर्चा काढत आहे.
त्याच्यावर तुमचा प्रश्न होता, तुम्ही निवडणुका लढणार का? मला आमची चर्चा सुरू आहे, चर्चा सुरू आहे आणि मुंबई हे आमचं टार्गेट आहे. जसं अमित शहा, नरेंद्र मोदी आणि त्यांच्या व्यापार मंडळाचं टार्गेट मुंबई आहे, मुंबई ताब्यात घ्यायचं, तसं ठाकरे बंधूंचं टार्गेट आहे की मुंबई गुजरात्यांच्या हातात सोपवायची नाही, ती मराठी माणसाकडेच राहील. हे आमचं टार्गेट. नाही, पण मंत्री गिरीश महाजन असं म्हणतात की गिरीश ठाकरे महाजन- बंधूंनी एक तरी महापालिका जिंकून दाखवावी, फक्त तोंडाच्या वाफा घालून काही बघा, उपयोग नाही. गिरीश महाजन म्हणजे महर्षी व्यास नाही बरं का, की काही बोलावं काही करावं. स्वतःच्या खाली काय जळतं ते त्याने पाहावं. ज्या दिवशी त्यांच्याकडे सत्ता नसेल त्या दिवशी त्यांची काय अवस्था असेल, ते कुठे असतील याचा त्यांनी विचार करावा. तोंडाच्या वाफा कोण दवडते आणि कोण नाही हे उद्या ठाकरे बंधूंचं राजकीयदृष्ट्या एकत्र झाल्यावर त्यांना कळेल. रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल या लोकांना. हे जे चोर लफंगे दरोडेखोर जे फडणवीस यांच्या सभोवती आहेत बरं का, त्यांना रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल हे मी गिरीश महाजनना खास सांगू इच्छितो. आज तुमची जी मस्ती आहे ना ती लुटलेल्या पैशाची, ही लुटलेल्या पैशाची आणि सत्तेची मस्ती आहे मिस्टर महाजन. हे समजू नका, तुम्ही म्हणजे प्रबोध महाजन नाही, तुम्ही गिरीश महाजन आहात जामनेरचे. आत्मचिंतन तुम्ही करा, आपण कोण आहोत आणि आपले काय धंदे आहेत, आणि मग तुम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या आणि ठाकरे कुटुंबावर बोला, कळलं? हां, आणि फार आमच्या नादाला लागू नका. सध्या तुम्ही थोडक्यात बचावलेले आहात. नाही राऊसाहेब, आणखी एक प्रश्न की तुम्ही बेस्ट पतपेढीच्या बाबतीत तो उल्लेख केला, तर ठाकरे बंधू या निवडणुकीत एकत्र आहेत आणि आता भाजपचंही पॅनल ज्यात जबाबदारी लाड आणि दरेकर बघा, यांच्यावर आहे. ही लिटमस टेस्ट आहे की कामगारांमध्ये काय लाड हां. ज्याने एका प्रकरणामध्ये म्युन्सिपल सुरक्षा रक्षकांचे पैसे बुडवले होते, पगार दिले नव्हते, ते प्रकरण तुम्हाला माहीतच. हेच ते लाड असतील भाजपचे, ज्याने म्युन्सिपाल्टीच्या सुरक्षा रक्षकांचा ठेका यांच्याकडे आहे आणि त्यांनी त्यांचे पगार दिले नाही, ते पैसे लुटले असं मी ऐकलं या सगळ्या याच्यामध्ये. हे आता बेस्टची पतपेढी चालवायला निघालेले आहेत, म्हणजे लुटायला निघालेले आहेत. काही करून मराठी माणसाच्या हातात संस्था राहू नयेत यासाठी फडणवीस हे कारस्थान करत आहेत. पण आणि ते सातत्यानं मराठी माणसाला डिवचण्याचा प्रयत्न करतात. करू द्या ना, कोणी आणू द्या. पतपेढीवरती, बेस्ट पतपेढीवरती जे एकत्र येऊन आम्ही लढतो आहोत त्याचा नक्की परिणाम तुम्हाला दिसेल. पानिपतच्या सरपंच पदाचा निकाल लागला, चोऱ्या मारा लांडा लावाडा करून EVM घोटाळे करून भाजपच्या पराभूत उमेदवाराला विजयी करण्याचा प्रयत्न केलात तुम्ही, पण शेवटी निकाल काय लागला इथेही तुम्ही करण्याचा प्रयत्न करताय, मला माहिती आहे. पाहू. बोले साहेब, पण याच पतपेढीच्या संदर्भात काल अहो, पतपेढी हा आजचा विषय नाही. चौकशी सुरू केली आहे. असं आहे की कारण आम्ही जिंकतो आहोत. हा. EOW आता जाग आली का? EOW काय आहे? भाजपचे हस्तक आहेत का पोलीस मुंबईचे? आता तुम्हाला जाग आली आमच्या चौकशा पतपेढीच्या करायला? जा तुम्ही, अनिल पवारचे कोणत्या मंत्र्याशी संबंध आहेत त्याच्यापर्यंत पोचा. हा, गिरीश महाजनची चौकशी करा ना. हा जो वचवच करतोय गिरीश महाजन त्याची चौकशी करा. अजून कोणाची म्हटले तुम्ही? पवारांच्या वकिलांनी कोर्टात पण युक्तिवाद अरे केला सोडा हो. की शिंदे आणि भाजप यांच्यातनं पवारांना अडकवलं. मग शिंदेला अडकवा. याच पतपेढीच्या मेळाव्यामध्ये मतदार म्हणाले की याचे जे भेटचे मराठी कर्मचारी 7,000पेक्षा जास्त मतदार हे मुंबईच्या बाहेर फेकले गेले, शिवसेना उभारली. माना 10 वर्ष तुम्ही आहात ना तुम्ही, सत्ता आहे तुमच्याकडे. आम्ही काय चुकलोय म्हणताय का तुम्ही? मग तुम्ही आणा ना. ही मुंबई भाजपच्या गुजराती व्यापार मंडळांना लुटली आहे म्हणून आम्हाला बाहेर जावं लागलं आहे. आम्ही त्याच्या विरुद्ध लढतो आहोत. हे मोदी आणि शहांचं कारस्थान आहे फडणवीसांचं की मुंबईतून मराठी माणसाला जो टक्का आहे तोही कमी करायचा आणि निवडणुका जिंकायच्या. बोले आपका क्या है, आपका क्या है? बोले नहीं बोले आपका क्या? कल प्रधानमंत्री ने लाल किले से 12वीं बार लोगों को संबोधित किया. उन्होंने कहा कि पानी और खून एक साथ बात नहीं होती. ये बहुत बार ये क्रिकेट मैच की बात कर सर, इसी सवाल से लेके
पानी और खून एक साथ बात की थी, लेकिन एशिया कप में इंडिया पाकिस्तान एक साथ मैच खेल रही है, कैसे इतने प्रधानमंत्री की वैल्यू? प्रधानमंत्री के सामने गृहमंत्री बैठे थे और गृहमंत्री का बेटा जो है वो इंटरनेशनल क्रिकेट और भारतीय क्रिकेट के मुखिया है ना। तो प्रधानमंत्री ने अपने गृहमंत्री को बोलना चाहिए, आपके बेटे को बोलिए कि खून और क्रिकेट एक साथ नहीं चलेगा। पानी के बाद हम देख लेंगे, लेकिन खून और हमारा खून और क्रिकेट एक साथ नहीं चलेगा, नहीं खेलेंगे। ये प्रधानमंत्री ने अपने गृहमंत्री ने अपने बेटे को कहना चाहिए। ये लाल किले से क्या भाषण कर रहे हो आप, जनता को मूर्ख बनाते। 12वीं बार आपने भाषण किया है, लेकिन आपके सरकार की 13वीं आने वाली है। आप 13वीं में आप भाषण नहीं करेंगे, आप घर जाओगे। 12वीं बार, 12 बज गए अभी, समझ लो जो चल रहा है 12 बज गए, अब 13वीं है आपकी। प्रधानमंत्री कह रहे सर यहाँ तक कि दिवाली आने वाले समय जो दिवाली होगी, बड़ा तोहफा लोगों को देंगे। जीएसटी में बड़ा तोहफा यही होगा, शायद ये लोग सत्ता में नहीं रहेंगे। सर, भारत की डेमोग्राफी बदल रही है, इस प्रकार का भी जिक्र किया। भारत कि भारत में घुसपैठियां बढ़ रही है, हमारी माँ बहन जो है उनको घुसपैठियां लगातार कहीं तो 12वें बार आपने भाषण किया है ना लाल किले से, तो 12 साल आपने क्या किया उसका हिसाब दीजिए। जो डेमोग्राफी है वो जो बदल रही है, उसके लिए आप जिम्मेदार नहीं हो। आज भी आप नेहरू को जिम्मेदार ठहराओगे या महात्मा गांधी को या सरदार पटेल को जिम्मेदार ठहराएंगे? 13 साल में आपने क्या किया? गोटियां खेली क्या जाकर प्राइम मिनिस्टर हाउस में ऐसे ऐसे? आप और अमित शाह ने दोनों मिलकर क्या क्या खेल रहे थे, मुझे बताइए। क्या गरबा खेल रहे थे, डांडिया खेल रहे थे? 12 साल में आपने क्या किया? ऑपरेशन सिंदूर किया, वो भी आधा अधूरा किया। डेमोग्राफी बदलने का पूरा मौका आपको मिला था। पाकिस्तान में जो कश्मीर गया है वो लाकर अखंड हिंदुस्तान बनाने का जो वीर सावरकर का सपना है, तो आपने क्या किया? ये बड़े बड़े भाषण लाल किले से देते। ये लाल किले का मिसयूज हो रहा है। भारत प्रधानमंत्री विकसित भारत योजना के तहत युवाओं को नौकरी देने की बात कर रहे हैं। ठीक है। 15,000 देने की बात 10 साल में कितनी नौकरियां मिली है, 12 साल में हमको मालूम है। बोलिए। राव साहेब, एक मराठी प्रश्न की परवा बैठकीत राज ठाकरेंनी असं म्हटलं होतं की मुंबईत शिवसेना उभाठा आणि मनसेचीच ताकद आहे आणि एकनाथ शिंदे यांनी पैसे वाटणं बंद केलं तर त्यांच्याकडील कार्यकर्तेही निघून जातात। ते खरं आहे, राज ठाकरे जे बोललेले आहेत मनसे प्रमुख, हेच आम्ही वारंवार सांगतो आहोत। एकनाथ शिंदे हे काय नेते नाही आहेत, लक्षात घ्या। एकनाथ शिंदे हे ठाण्याचेही नेते नाहीत। एकनाथ शिंदे हे कोपरी पाच पखाडी आणि टेमी नाक्याचे नेते नाहीत। ज्या दिवशी त्यांचे पैसे ईडी जप्त करेल, त्यांच्या प्रॉपर्ट्या सेल होतील, त्या क्षणी ते एकटे राहतील। राज ठाकरे अत्यंत योग्य बोलले, जे आम्ही रोज बोलतो आहोत। आणि पैसे वाटून राजकारण फार काळ चालत नाही। या देशामध्ये अनेकांनी पैसे वाटले, पैशाचं राजकारण अनेकांनी केलं, पण ते प्रदीर्घ काळ चाललं नाही। मोदी आणि शहांचं आणि फडणवीसांचं राजकारण ही पैशाचं राजकारण आहे, पण त्याहीपेक्षा जास्त पैशाचं वाटप हे एकनाथ शिंदे करतात। त्यांच्याकडे जे लोक आहेत ते गुळाच्या ढेपेला चिकटलेले मुंगळे आहेत। जोपर्यंत गुळाची ढेप आहे, गोड लागते आहे, तोपर्यंत ते मुंगळे त्यांना चिटकून राहतील, हे मी तुम्हाला सांगतो। एकनाथ शिंदे कधीच नेते नव्हते। उद्धव ठाकरेंनी त्यांना नेते केलं म्हणून ते नेते झाले, हे सांगतो। त्यांना बाळासाहेब ठाकरेंनी नेते नाही केलं आमच्यासारखं, उद्धवजींनी केलं। उद्धवजी मोठ्या मनाचे, केलं त्यांनी नेते। नंतर ते नेते नाही आहेत, होऊ शकत। आजही ते नेते नाहीत, मुख्यमंत्री झाले तरी नेते नाहीत। ते जम्मू काश्मीरला कशा करता गेलो त्यांना विचारा। एनडीएचा राष्ट्रपती पदाचा उमेदवार उद्या घोषित, उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार उद्या घोषित होतो आहे आणि शक्यता आहे की 21 तारखेला राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अर्ज भरण्याच्या प्रक्रियेवेळेस बहुतेक त्यांच्यापैकी एकाला उपराष्ट्रपती करतील। ते उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आहे, राज्यसभेची चेअरमनची निवडणूक आहे। तुम्हीच काढलं एका नेत्याला, जगदीप धनखडे यांना। आता दुसरा हायचं नाही पडलं तर त्यालाही काढतील। यांच्या हातात दुसरा आहे कशाला? धन्यवाद। इंडिया अलायंस से काय करना है? इंडिया अलायंस की बात दिल्ली में होगी, यहाँ नहीं होगी। मुंबई बैठकर मैं इंडिया अलायंस की बात नहीं करूँगा। मैं दिल्ली पहुँचूँगा,
हमारे सब साथी हैं, उनसे बातचीत होगी। उद्धव जी की उनके साथ बातचीत चल रही है अभी भी, क्या करना है क्या नहीं करना है। और जब उद्धव जी राहुल गांधी के निवास स्थान पर भोजन के लिए गए थे तब भी ये बातचीत हो गई, तो एक साथ मिलकर निर्णय होगा। धनखड़ जी के बारे में कुछ पता चला है? राहुल साहब, धनखड़ जी के बारे में कुछ जानकारी मिली है? नासिक में कि राज ठाकरे और उद्धव ठाकरे जी आने वाले जो भी महानगर पालिका चुनाव एक साथ लड़ेंगे, क्या आने वाले समय चर्चा हो चुकी है या अभी बाकी कुछ? देखिए, राज्य और उद्धव जी एक साथ आएंगे, उसमें नई बात क्या है। बार बार उसके ऊपर चर्चा हुई, आपने सवाल पूछे, हमने जवाब दिए हैं। दोनों एक साथ है। यहाँ जो भूमिपुत्र है, मराठी लोगों की जो एकजुट है वो अभेद्य है, अजिंक्य है, अजेय है, और दोनों एक साथ आएंगे तो और आगे चले जाएंगे। राहुल साहब, धनखड़ जी के बारे में कुछ जानकारी मिली? आपने केंद्रीय गृह मंत्री को पत्र लिखा था। धीरे धीरे हम जहाँ धनखड़ जी को बंद करके रखा है वहाँ तक पहुँच रहे हैं, हमें दिशा मिल गई है।